हाय राजवीर. हाय. नमस्कार मंडळी. आज आम्ही शिर्डीला दर्शनाला गेलो होतो. दर्शनाला काय झालं माहिती आहे का? मी आणि राजवीरच होतो दर्शनासाठी. आतमध्ये गेलो, दर्शन समाधीचं दर्शन घेतलं राजवीरनं, आणि मी डोकं टेकवण्याच्या आतच राजवीर पुढे निघून गेला गर्दीमध्ये. आणि गर्दीत तो काय दिसलाच नाही. आणि मला काय वाटलं तो नेहमीप्रमाणे बाहेर जाऊन उभा राहिला असेल. पण तो बाहेर तर नव्हताच. मग इतकी धांदळ उडाली माझी. पुपू पुपू पुपू. असं राजवीर म्हणत मग होता. अनाऊन्सिंगचे तिथे गेलो. म्हणजे आधी बराच वेळ 5-10 मिनटं मी बाहेरच फिरत बसलो त्याला शोधत. मग अनाऊन्सिंगचे तिथे गेलो. मग राजवीर शिंदे असा नावाचा मुलगा हरवला आहे असं अनाऊन्सिंग करा. मग तिने अनाऊन्सिंग केलं. मग काय झालं, एक मुस्लिम बांधव, त्यांनी कदाचित आतमध्ये बघितला असेल मंदिरामध्ये राजवीरला, आणि त्यांना तो दिसला होता. तर त्यांनी माझ्याजवळ आले, म्हणजे 3 नंबर गेटला. तर मग तुमचा मुलगा आहे का? हां, म्हणजे मंदिरामध्येच बसलेला आहे, तिथे जा. मग पुन्हा मी मंदिरामध्ये गेलो आणि राजवीर तिथेच बसलो होता. मला वाटलं राजवीर रडत असेल, तर तो रडत नव्हता. तो अगदी असा साईबाबाच्या मंदिरात मूर्तीसमोर जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांची बसण्याची जी व्यवस्था आहे ना, तिथे जाऊन बसेल होता. मस्त साईबाबाचं दर्शन केलं का रे भरपूर वेळ. आणि तू त्या बाबांना काय सांगितलं? राजवीर ज्योती प्रसाद शिंदे. काय झालं, तिथे जाण्या अगोदर मग राजवीरनं त्याचं नाव सांगितलं होतं त्यांना, राजवीर ज्योती प्रसाद शिंदे संपूर्ण. आणि मोबाईल नंबर त्याचा काय पाठ नव्हता. आणि ते विचारत होते मोबाईल नंबर. पण काय झालं, मोबाईल नंबर असून पण उपयोग नव्हता, कारण मोबाईल मंदिरामध्ये किंवा परिसरामध्ये अलाउड नाही. त्यामुळे आमच्याकडे मोबाईल पण नव्हता. पण त्याने बरोबर राजवीर प्रसाद शिंदे, राजवीर ज्योती प्रसाद शिंदे असं नाव सांगितलं होतं तिथे. पण फायनली मग राजवीर सापडला. आणि मी तिथे गेल्यानंतर काय म्हटलं असं राजवीर माहिती आहे तुम्हाला? पप्पा किती घाम आलाय तुम्हाला. पप्पाचा घाम काढला आज आणि राजवीरने. आपण कुठं आलोय? बरं मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता कुठे? काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथ मंदिर आणि जनार्दन स्वामी मंदिर. चला, आम्ही आलो इथे. चला आता चला चला. समोरच श्री जनार्दन स्वामी मंदिर आहे, आणि इथे समोरच काशी विश्वेश्वर मंदिर. राजवीर आता चाललाय दर्शनाला. इथे गर्दी नसल्यामुळे आज काही राजवीर हरवण्याचा प्रश्नच नाही. बघू शकता, खूप सुंदर आणि शांत असं प्रसन्न असं वातावरण आहे इथलं. श्री संत जनार्दन स्वामी मंदिर. राजवीर आता पळत सुटलाय. राजवीर थांब. खूप सुंदर अशी झाडं लावण्यात आली इथे. हाय राजवीर, कुठे आला तू? कुठे आला? ओके, चला आता दर्शनाला.
हो घेतलं घेतलं. बसा. थँक्यू. चला. मित्रांनो आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये. खूप सुंदर असं वातावरण आहे. अन्न देते पप्पा. बघू शकता संत जनार्दन स्वामी यांचे सुंदर अशी मूर्ती. गेट मॅडम कसं वाटले ते? छान मस्त प्रसन्न. राजीव तुला कसं वाटलं? प्रसन्न मस्त झोप आली. झोपला राजीव? कसं दर्शन घेत व्यवहार कसं असतं. आता स्वामींचं दर्शन घेऊन पुढे चाललो आहोत. आता राजवीर पुढे गेला आहेत बघू शकता. पुढे आहे काशी विश्वनाथ महादेव मंदिर. समोरच बघू शकता सुंदर असं मंदिर आहे. सुंदर असा परिसर. ही किती मोठी घंटा आहे बघा इथे. समोरच येताना ही घंटी आहे इथे. सुंदर अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे. काशी विश्वेश्वर महाराज की जय. काय आहे? बरोबर. चला काशी विश्वनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो आहोत. श्री नर्मदाई माताचं दर्शन घेण्यासाठी आलो आम्ही ते. नर्मदाय नमः प्राप्त नर्मदाय नमः ऋषी नमस्तु नर्मदे तुभ्यं त्राही मा विष सर्पता. नर्मदा माता की जय. सुंदर असे नर्मदा मातेचं मंदिर आहे इथे. समोरच या मंदिराचं आताच दर्शन घेऊन आलो. काशी विश्वनाथ महाराज की जय. हा सभोवतील परिसर आहे. हा राजवीर. हाय मॅम. झालं का दर्शन? दर्शन झालं मस्त. कसं वाटतं इथे येऊन? प्रसन्न. चला मित्रांनो खूप छान आणि प्रसन्न असं वाटलं इथे दर्शन घेऊन. आणि खरोखर खूप असे झाडे आहे आणि शांत निवांत असं वातावरण आहे भागात. बघू शकता हे नर्मदा मातेचं सुंदर असं मंदिर. हे काशी विश्वनाथ महाराजांचं मंदिर आणि समोर तिकडे संत जनार्दन महाराज मंदिर.